आज आपण आपला जो चॅप्टर आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये पुढे जाणार आहे म्हणजे काय काय पाहिलं आपण या चॅप्टर मध्ये. आज थोडं झूम करून दाखवतोय, थोडंसं दिसायला प्रॉब्लेम येतोय म्हणून आपण झूम करून काढायला लागलोय आज. ठीक आहे. तर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट चॅप्टर मध्ये आपण मॅग्नेटिक इफेक्ट काय असतो बघितला, ऑस्टर्सनं हा शोधला होता. देन वी सी द मॅग्नेटिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, ओके, बाय बार मॅग्नेट. देन हाऊ टू ड्रॉ a magnetic line of force or field lines by the simple needle experiment, and this is the schematic diagram of field lines. Then magnetic effect due to current carrying conductor, straight conductor घेतलेला आपण, त्याच्यानंतर राईट हँड रूल बघितलेला, बरोबर आहे का, हा राईट हँड रूल होता. त्यानंतर आपण करंट कॅरिंग लूप पाहिला, ओके, तर सेंटर मधून पॅरलल परपेंडिक्युलर जाते ना, आहे थोडं लक्षात. त्याच्यानंतर एक लूप पाहिलेला, लूपमध्ये मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कशा ऍक्ट होतात ते आपण प्रेसबोर्डच्या सहाय्यानं मदतीनं बघितलेलं. मग सोलेनॉइड पाहिलेला, त्याच्यानंतर आतमध्ये सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स काय असतात, कॉन्स्टंट असतात, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट असतं कारण की सगळ्या लाईन पॅरलल जातात, हे पण डिस्कस केलं. नंतर फोर्स इन करंट कॅरिंग कंडक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड पाहिलं आपण, ओके. फोर्स इन करंट कॅरिंग कंडक्टरमध्ये आपण हे NS ठेवलेलं आणि मध्ये याच्यामध्ये एक कंडक्टर ठेवलेला, आणि असं सांगितलेलं की करंट कॅरिंग कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर मॅग्नेटिक फील्ड काय करतं, त्याच्यावर फोर्स अप्लाय करतं. ठीक आहे. त्यासाठी आपण आपला योहानिसिंग रूल पाहिलेले दोन, बरोबर. हा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे. ठीक आहे. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल सेम आहे का नाही बाळांनो, तसा राईट हँड रूल आहे, पण राईट हँड रूल दुसऱ्या गोष्टीसाठी, तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनसाठी. ठीक आहे, ते पुढे बघूया. त्यासाठी आधी इलेक्ट्रिक मोटर पाहिली आपण, इलेक्ट्रिक मोटर कशी वर्क होते. इथं जी आहे ना बाळांनो, ही जी दिसते ही तुमचं खूप कम्युटेटर चांगला महत्वाचा आहे बरं का. पुढे पण आपल्याला लागतो, पण वेगळ्या पद्धतीने लागतो. याचं नाव काय, स्प्लिट रिंग म्हणतो ना आपण त्याला, स्प्लिट रिंग. ठीक आहे. याच्यावर जरा चांगलं लक्ष द्या. स्प्लिट रिंग कशी आहे, दुसऱ्या प्रकारची रिंग आपण वापरतो, इन्सुलेटेड असतात यातून. त्याच्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे म्युच्युअल फ्रेंड बद्दल आपण चर्चा केली, म्युच्युअल इफेक्ट आणि सेल्फ इफेक्ट मध्ये. तर सेल्फ इंडक्टन्स काय असतं, म्युच्युअल इंडक्टन्स काय असतं. जर एखाद्या कॉइलच्या अक्रॉस जर मॅग्नेटिक फील्ड तयार चेंज झालं तर त्या कॉइलमध्ये जर करंट तयार झाला, इंड्युस्ड करंट, तर त्याला सेल्फ इंडक्शन म्हणतात. आणि जर एका दुसऱ्या कॉइलमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतोय आणि शेजारच्या कॉइलमध्ये जर करंट फ्लो होत असेल, ह्या कॉइलमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतोय आणि करंट फ्लो होतोय ह्या कॉइलमध्ये, याला प्रायमरी सेकंडरी म्हणतो, याला म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतो. ठीक आहे. मग हे शोधण्यासाठी आपण दुसरा रूल पाहिलेला योहानिसिंगचा, कुठला, फ्लेमिंग राईट हँड रूल. लेफ्ट हँड राईट हँड दोन्ही सुद्धा सेमच करायचे आहेत, लक्षात येत आहे. मग राईट हँडला काय वापरायचं आणि लेफ्ट हँडला काय वापरायचं ते बघा तुम्ही. ओके. आज बघणार आहे आपण इलेक्ट्रिक जनरेटर. आता आपण जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कन्सेप्ट बघितल्या की जर मॅग्नेटिक फील्ड मी चेंज केलं तर त्यातनं इंड्यूस करंट तयार होतं, इंड्यूस्ड करंट तयार होतं म्हणजे इलेक्ट्रिसिटी तयार होते ना बघा. मग इलेक्ट्रिसिटी तशीच तयार केली जाते. ओके. तुम्ही ट्रिपला वगैरे जात असाल ना, स्कूलची वगैरे ट्रिप जाते का, जात असेल ना, कुठेतरी एखाद्या डॅमला गेली असेल तर तिथं इलेक्ट्रिसिटी तयार होते. कोयनेला गेल्यावर, कोयनेला मोठ्या इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचं हे आहे, डॅम आहे तो ना, त्याला पॉवर हाऊस म्हणतात. की त्या पॉवर हाऊस मध्ये काय होतं, इलेक्ट्रिसिटी तयार होते. तसंच चांदोली म्हणून एक आहे आपल्या इथं की जिथं इलेक्ट्रिसिटी तयार होते. इलेक्ट्रिसिटी तयार कशी करतात, तर सिंपल लॉजिक आहे बाळांनो. काय करायचं, कंडक्टर मूव्ह करायचा इन अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय करायचा, कंडक्टर मूव्ह करायचा. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये कंडक्टर जर मूव्ह झाला तर त्याच्यामध्ये इंड्युस्ड करंट तयार होणार आणि तोच करंट आपण स्टोअर करणार आणि ते इलेक्ट्रिसिटीला वापरतात. आता तुम्ही म्हणाल सर हा छोटासा करंट काय आपल्याला उपयोग येणार आहे, तर बाळांनो हा जो आपण पाहिला तो एका कॉइलचा पाहिला. आपण जर नंबर ऑफ टर्न्स वाढवले तर नंबर ऑफ टाइम्स तो करंट वाढतो, बरोबर. आणि जर मोठ्या कॉइल असेल तर साहजिकच त्याची अमाऊंट पण जास्त असते. ठीक आहे. मग आज काय असतं, कसं तयार होतं, कशाला AC करंट म्हणतात, हे सगळं आपण बघूया. ठीक आहे. तर हा इलेक्ट्रिक जनरेटर, जरा इलेक्ट्रिक जनरेटरची डायग्राम चेक करूया रे बाळांनो आपण सगळ्यांनी. इट कन्सिस्ट ए रेक्टँग्युलर कॉइल, आहे का रेक्टँग्युलर कॉइल, विच इज कनेक्टेड बाय टू सेपरेट डीज, टू सेपरेट रिंगला जोडली आहे, बरोबर. एकाला आपण नाव देऊया R1 आणि एकाला नाव काय देऊया R2. दोन रिंग आहेत ना. ओके. द ऍक्सेल इज कनेक्टेड बिटवीन दीज टू, या दोघांच्या मध्ये मी काय केलंय, ऍक्सेल टाकून दिलाय. ठीक आहे.
आणि हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे एन पासून एस पर्यंत जाणार आणि हे कसं जाणार या लाईनने. म्हणजे सुरुवातीला हा जो प्लेन आहे त्या प्लेनला ते काय आहे पॅरलल आहे. ठीक आहे. आता सॉरी, आता हा जो ऍक्सेल मी एक्सटर्नल फोर्सनं रोटेट केला, एक्सटर्नल एनर्जीने मी रोटेट केला. ठीक आहे. तर हे वाचून घेणारच आहे आपण, पण आता मी तुम्हाला जस्ट समजून सांगतोय की काय करतात. तर हा एक्सेल जर मी मूव्ह केला, एक्सेल जर मी एक्सटर्नल एनर्जीने जर मूव्ह केला, रोटेट केला, तर काय होईल रे बाळांनो, हे पण रोटेट होणार, हा पण रोटेट होणार. आणि ते मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपली कॉईल रोटेट झाली तर काय होतं बा, तिथं इंड्युस्ड करंट तयार होतो, त्याला एसी करंट म्हणतो आपण. आता बघ, आता सुरुवातीला हा रोटेट होताना एबी वरच्या साईडला जाईल. जर क्लॉकवाईज फिरत असेल, समजा असं पकडूया, असं हे फिरतंय असं इन क्लॉकवाईज डायरेक्शन, एबी जाईल वरती आणि सीडी जाईल खाली, बरोबर आहे. जर एबी वरती गेला तर हा परपेंडिक्युलर डायरेक्शन झाली ना तिची, ह्या मॅग्नेटिक फील्डला काय झाली, परपेंडिक्युलर झाली. आणि जर परपेंडिक्युलर असेल तर फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल नुसार काय झालं बा, सॉरी फ्लेमिंगच्या राईट हँड रूल नुसार काय झालं, जो इंड्युस्ड करंट आहे तो या दोघांना परपेंडिक्युलर वाहणार. म्हणजे कसा वाहणार, ए टू बी दिल्या का इथे डायरेक्शन वर. मी पुन्हा सांगतोय बघा, नीट बघा. हे वर आलं, याची डायरेक्शन अपवर्ड आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला आहे. झालं का तयार कोपरा, आपल्या भिंतीचा कोपरा तयार झाला का. ठीक आहे. तर आता हे वर निघाले बघा, कुठे निघाले, वर. आणि हा आडवा आहे, म्हणजे हा त्या दोघांना काय असणार, परपेंडिक्युलर असणार. तिघांमध्ये परपेंडिक्युलर आहे ना फ्लेमिंगचा लेफ्ट हँड राईट हँड रूलला. हे बघा, दिस इज द मोमेंट ऑफ कंडक्टर, वरच्या साईडला आहे. आणि हे मॅग्नेटिक फील्ड आहे. करंट कुठल्या डायरेक्शनला वाहणार, या डायरेक्शनला वाहणार ना बाळ, समजतंय का, या डायरेक्शनला वाहणार. तुम्ही चेक करा असं, या डायरेक्शनला वाहणार. म्हणजे कुठं वाहतोय तो करंट, ए टू बी वाहतोय. आणि जर हे खालच्या डायरेक्शनला जात असेल तर सी टू डी वाहतोय. म्हणजे करंट सुरुवातीला कसा वाहणार, हा असा वाहणार, ए बी सी डी. समजतंय, ए बी सी डी करंट वाहणार. ओके, ए बी सी डी करंट वाहणार. आणि नंतर जेव्हा हे हाफ सर्कल पूर्ण करतं तेव्हा मात्र गंमत होती बाळांनो. जेव्हा हे हाफ सर्कल कम्प्लीट करतं, व्हेन द कॉइल इज कम्प्लीटेड हाफ सर्कल, आता तुमचा सीडी वर जातोय आणि बी ए खाली जातोय. आता मगाशी काय होतं, एबी वर जात होता आणि सीडी खाली जात होता. आता काय होणार, तुमचा सीडी वर जाणार आहे हाफ सर्कल कम्प्लीट झाल्यावर, आणि एबी कुठे येणार आहे, खाली जाणार आहे. यावेळी काय होतं बा, करंट वाहतो की, पण अपोजिट डायरेक्शनला वाहतो, कारण की डायरेक्शन चेंज झाली. एबी खाली निघाला, बरोबर आहे. आपला हा जर उलटा केला तर इकडं जायच्या ऐवजी तिकडे जाईल, बरोबर आहे का नाही. म्हणजे इथं करंट चेंज झाला. समजतंय का सगळ्यांना, इथं करंट काय झाला, चेंज झाला. डायरेक्शन करंटची चेंज झाली. म्हणजे प्रत्येक हाफ सर्कलला काय होतंय, करंटची डायरेक्शन चेंज होते, अपोजिट करंट होतोय. म्हणून या करंटला बाळांनो अल्टरनेटिंग करंट म्हणतात. Why it is called as alternating current? Because in every periodic time or specific time period, it changes the direction of the current. करंटची काय होते, डायरेक्शन चेंज होते. म्हणून याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिंग करंट. बघूया आता, स्टार्ट करूया. ठीक आहे, ही डायग्राम समजली. हा गॅल्व्हॅनोमीटर आहे, जो काय दाखवतोय, मला डिफ्लेक्शन दाखवतोय. एकदा इकडे दाखवेल, एकदा इकडे दाखवेल. ओके, ठीक आहे, स्टार्ट करूया. हे B1 B2 ब्रशेस आहेत बरं का बाळांनो. हे ब्रश टाकलेत आपण कनेक्टिंगला, करंट वाहण्यासाठी मदत राहील ना, वायर जोडायला आपल्याला. ठीक आहे, आता स्टार्ट करूया आपण. अन इलेक्ट्रिक जनरेटर ॲज शोन इन फिगर. जनरेटर काय करतो, इलेक्ट्रिक जनरेटर इलेक्ट्रिसिटी तयार करतो बाय द हेल्प ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, त्याचं प्रिन्सिपल वगैरे इथं वरती दिले, ते वाचून काढा तुम्ही. ठीक आहे. अन इलेक्ट्रिक जनरेटर ॲज शोन इन फिगर कन्सिस्ट द रोटेटिंग रेक्टँग्युलर कॉइल ABCD. आहे का बघा कॉइल आपली ABCD, ABCD कॉइल घेतली आहे. प्लेस्ड बिटवीन टू पोल्स ऑफ बार मॅग्नेट, परमनंट बार मॅग्नेट आहेत का, परमनंट मॅग्नेट दोन, N आणि S. N to S जाणार मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स फील्ड. The two ends of the coil are connected to two rings, R1 and R2. R1 R2 दोन रिंगला मी कनेक्ट केलेत. The inner side of these rings are made insulated. आतली साईड इन्सुलेटेड आहे, म्हणजे आतनं करंट वाहणार नाही, म्हणजे त्या ऍक्सेलवर करंट जाणार नाही. ही जी बाजू आहे आतली दिसते का, ही दिसते का, ही इन्सुलेटेड आहे, म्हणजे ह्यातला करंट इकडे पास होणार नाही ऍक्सेलला. The two connecting stationary brushes B1 and B2 are kept pressed separately on the ring R1 and R2. R1 वर एक ब्रश ठेवलाय ना, R2 वर एक ब्रश ठेवलाय आपण. ठीक आहे. The two rings R1 and R2 are internally attached to a axle. मी internally axle attach केले. The axle may be mechanically rotated with outside the rotate the coil inside the magnetic field. जर मी हा axle फिरवला, दिसतोय का हा axle, मी जर हा axle फिरवला तर ही कॉइल फिरणार आत.
मी तर करंट लावलेला नाही बाळांनो, करंट लावलेला नाही. कालची इलेक्ट्रिक मोटर होती, यात आपण काय केलेलं, इलेक्ट्रिक मोटरला मी इथं सर्किट जोडून आहे ना, इथं ह्या कॉइलला ह्यातनं करंट पास केला होता म्हणून ती फिरली होती. आज काय ही फिरवतोय म्हणून करंट वाहतोय. एकदम एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. म्हणजे इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर आर अपोजिट टू इच अदर. ठीक आहे. The axle may be mechanically rotated with outside. The rotate the coil inside in magnetic field. Outer end of two brushes are connected to a galvanometer to show the flow of current in given external circuit. ठीक है. When the axle attached to the two ring is rotated such that arm AB moves up. बघा AB वर जातोय मी, हे सगळं बडबडलोय आधीच. And CD goes down. The magnetic field produced by the permanent magnet. Let us say that the coil ABCD is rotated clockwise in the arrangement as shown in figure. बघा बाळांनो, ABCD रोटेट होते, AB वर जातोय, CD खाली येतोय. By applying Fleming right hand rule, सारखं लेफ्ट हँड येते तोंडात, right hand rule, the induced current are set up in these arm along the direction AB and CD. बघा करंट कसा वाहतोय AB आणि CD ला. Thus the induced current flows in direction ABCD. राहतोय का? If there are large number of turns in the coil, the current generated each turn adds up. म्हणजे जर एक टर्न असेल तर एकदा, दोन टर्न असेल तर करंट ऍड होणार ना, डबल होणार, तीन टर्न असतील तर ट्रिपल होणार. म्हणून तर मी म्हणलं जेवढे जास्त टर्न्स असतील तेवढा जास्त करंट वाहणार. Turns the coil, the current generated in each turn adds up and gives large current through the coil. This means that current in external circuit flows from B2 to B1. असा होणार ना, B2 to B1 असा होणार करंट. ठीक आहे. आफ्टर द हाफ ऑफ रोटेशन, अर्ध रोटेशन झाल्यानंतर हा इकडे आला, हा इकडे आला ना अर्ध्या रोटेशनला. आता सीडी वर जातो, एबी खाली जातो. आफ्टर हाफ रोटेशन आर्म सीडी स्टार्ट मुव्हिंग अप अँड एबी मूव्स डाऊन. बघा खाली जातोय तो. ॲज अ रिझल्ट द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन बोथ आर्म्स चेंजेस. बघा बाळांनो, करंट इकडे इकडे जाणार नाही तर कसं जाणार, डीसी टू बीए, डीसी इकडे जाणार आणि बीए इकडे येणार. बरोबर आहे का? The direction of induced current in both arms changes, gives rise the net induced current in the direction of कुठले, DCBA. मी आताच ते सांगितलं ना, DCBA करंट वाहणार. म्हणजे करंट कसा वाहणार, B1 to B2 वाहणार. मग अशी B2 to B1 वाहत होता, आता कसा वाहणार, B2 to B1 to B2, उलटा करंट वाहणार. DCBA, the current in external circuit flows from B2 to B1 to B2. Thus, after every half rotation, the polarity of current in respective arm changes. Such a current which changes the direction after equal interval of time is called as alternating current. त्याला कुठला करंट म्हणतात बा, alternating current. This device is called as an AC generator. काय म्हणायचं बा याला, AC, because the direction of current is changes in every half rotation. हाफ रोटेशन व्हायला टाइम पिरियड तर सेम लागणार. जेवढा एबी ला सीडी पाशी पोहोचायला टाइम लागणार तेवढा सीडी ला परत एबी पाशी जायला वेळ लागणार. त्यामुळे टाइम इक्वल आहे, सेम इंटरवल ऑफ टाइम आहे आणि करंट अपोजिट चेंज होतो. त्याला म्हणतात अल्टरनेटिंग. टू गेट डायरेक्ट करंट, जर मला डायरेक्ट करंट पाहिजे असेल तर सो मिळू शकतो बरं का. फक्त इथं काय टाकायची, स्प्लिट रिंग टाकायची. इथे काय टाकायची, स्प्लिट रिंग टाकायची. जीवर होती ना इलेक्ट्रिक मोटर मध्ये, तिथे डायरेक्ट करंट मिळतो आपल्याला. किंवा आपण एसीचं कन्वर्जन डीसी मध्ये करण्यासाठी आपण सेमीकंडक्टर डिव्हाइस पण वापरतोच. म्हणजे हे असतात, रेक्टिफायर वापरतो, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. हा, ते पुढे होईलच तुम्हाला हळूहळू. टू गेट डीसी डायरेक्ट करंट, the split ring type commutator must be used. With this arrangement, one brush is at all the times in contact with the arm moving up in the field. एक ब्रश अप फिल्डिंग साठी असणार, बरोबर आहे का नाही. त्यामुळे तिथे डीसी. while other is contact with arm going down. We have seen the working in split ring commutator in case of electric motor. पाहिले आपण ऑलरेडी ते. Thus the undirectional current is produced. The generator thus called as DC generator. म्हणजे तो डीसी पण करतो जनरेटर आणि एसी पण जास्त करून एसी वापरतात, कारण की एसी हा लॉंग डिस्टन्सला पाठवण्यासाठी चांगला असतो, त्याच्यामध्ये लॅक कमी असतो. द डीसी करंट इज लॅकिंग, म्हणजे तो आपली पॉवर आहे ती थोडीशी कमी करतो. पण जर मी एसी लांब पाठवला, म्हणजे आता कोयनेतून आपल्यापर्यंत जेव्हा एसी येतो तेव्हा तो इतका डॅमेज होत नाही, त्याची एनर्जी लॉस होत नाही.
The difference between direct and alternating current is that the direct current always flows in one direction. Direct current एकाच current direction ला वाहतो, whereas alternating current reverses direction periodically. Most power station current constructed these days produce AC. ACs वापरतात. In India, the AC changes डायरेक्शन आफ्टर एव्हरी 1/100 सेकंड. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली 1/100 म्हणजे 50 हर्ट्स. हा पुढे दिले दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ एसी इज 50 हर्ट्स. बघा आपल्या इंडियामध्ये किती हर्ट्सची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्स. ऑब्जेक्टिव्हला महत्वाचं आहे बाळांनो, राईट डाऊन लगेच करून टाकायचं असल्या गोष्टी. ओके हां. An important advantages of AC over DC is the electric power can be transmitted over. हा मी हेच सांगितलं ना आता, AC लॉंग डिस्टन्सला एनर्जी लॉस करत नाही पण DC करतो, म्हणून AC जास्त वापरतात. ठीक आहे. आता इथे काही क्वेश्चन्स दिलेत वाचायचे आणि सोडवायचे. मी यातले सांगणार नाहीये का सांगूया? काय कुठला सांगूया? स्टेट द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. कुठलं प्रिन्सिपल वापरतात बघा? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके. विच सोर्स प्रोड्यूस अल्टरनेटिंग करंट. कुठला सोर्स तयार करतो अल्टरनेटिंग करंट? एसी जनरेटर. आता ते बाकीचे दोन तुम्ही लिहा. तर पुढचं बघूया डोमेस्टिक इलेक्ट्रिकल सर्किट्स. द लास्ट पॉइंट ऑफ आवर चॅप्टर द डोमेस्टिक इलेक्ट्रिकल सर्किट. म्हणजे आपल्या घरामध्ये जे वापरतात ना इलेक्ट्रिकल सर्किट कशा प्रकारचे असतात. ऍक्च्युली आपल्या घरी येते ती एसी सर्किट येतं बरं का बाळांनो. ठीक आहे. आता हे वाचून काढूया. इथं तुम्हाला एक डायग्राम पण दिली आहे बघा. ही डायग्राम आधी एक्सप्लेन करू का? तर कसं असतं माहिती आहे का, जो करंट असतो ना करंट तो कायम रेड वायर मध्ये असतो, त्याला लाईव्ह वायर म्हणतात. लाईव्ह वायर मध्ये करंट असतो. करंट असतो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो. एक दुसरी न्यूट्रल वायर असते त्याच्याबरोबर, बरोबर, काळी वायर आपण म्हणतो त्याला. एक रेड आणि ही ग्रीन वायर म्हणजे अर्थिंगची वायर असते, त्याला अर्च वायर किंवा अर्थ वायर म्हणतो आपण. हा ओके. जी डॅमेजला वाचवण्यासाठी आपण ऍड केलेली असते. जेव्हा लाईव्ह वायर येते आपल्या घरामध्ये तेव्हा आपण त्याला फ्यूज थ्रू नेतो. इलेक्ट्रिसिटी फ्यूज मधून नेतो. पहिल्यांदा फ्यूज मध्ये जाते ती. फ्यूज मधून कशात जाणार? इलेक्ट्रिकल मीटर मध्ये. रिडिंग बघून आपल्याला बिल येतं ना लाईटचं, आपण किती वापरतो. हे आपलं घर आहे ना बाळ, इथं आपण किती एनर्जी वाढणार ती इथूनच येणार ना, त्यामुळे इथं ते मेजर होणार. ओके. इथून ते दोन्ही आले ते बोर्डला आले, डिस्ट्रीब्युशन बोर्ड म्हणायचं याला. हा बोर्ड काय करतो? वेगवेगळे कॉम्पोनंट तयार करतो की जिथं आपण इलेक्ट्रिसिटी वापरू शकतो. म्हणजे सॉकेट काढतो ना आपण थोडक्यात. ते तुम्ही नीट बघितलं तिथं पॅरलल कॉम्बिनेशन आहे. कुठलं कॉम्बिनेशन आहे? पॅरलल. का? कारण की या सगळ्यांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. आणि इन जनरल आपल्या भारतामध्ये 220 व्होल्ट वापरतात. ओके. किती वापरतात? 220 व्होल्ट. सोपे आहे का नाही डायग्राम? आणि इलेक्ट्रिक अर्च वायर ही काय करते? अर्थिंग साठी वापरतात. ही अर्थला जोडलेली असते. एखाद्या मेटल प्लेटला घालून जमिनीमध्ये आपण ठेवतो तिला. म्हणजे जर एखादा एक्स्ट्रा करंट समजा शॉर्ट सर्किट झालं. शॉर्ट सर्किट म्हणजे काय? ही रेड वायर आणि ही चिटकली आहे का रे कुठं? नाही. पण जर हे दोन्ही एकामेकाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आले तर ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ करंट वाहतो. आणि तो करंट काय करतो? पुढच्या सगळ्या वस्तूंना डॅमेज करतो. आपण याला काय काय जोडलेलं असणार ना, त्याला डॅमेज होणार. तर याच्यापासून वाचण्यासाठी आपण एकतर फ्यूज वापरतो. इथं जर इथं कनेक्शन झालं ऑलरेडी त्यासाठी अर्थ असते की जिथून जास्त करंट बाहेर जायला. पण कधी कधी हे सुद्धा खराब होतं. ओके. भरपूर दिवस आपण अर्थिंग करून घेत नाही घराचं, मग आपलं ह्याच्यावर चाललेलं असतं. आणि हे जर एकामेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ करंट वाहतो. म्हणजे त्याला आपण शॉर्ट सर्किट म्हणतो ना आपण, शॉर्ट सर्किट आग लागली त्या टाईप. मग काय होतं सॉरी, व्हेन लार्ज करंट इज फ्लोज or short circuit happen, then this fuse have metal wire which is melted. बघा जूल्स इफेक्ट आहे. म्हणजे करंट व्हायला तर हीट वाढते, माहिती आहे मागच्या चॅप्टर मध्ये पाहिलंय आपण. हीट वाढते आणि हा मेल्ट होतो. हा मेल्ट झाल्यामुळे इथनं तुटूनच पडणार ना. आणि हा जर नसेल तर करंट पुढे येईल का? नाही, पुढचं सगळं बंद. म्हणून याला फ्यूज म्हणायचं. इट इज इम्पॉर्टंट पार्ट फॉर सेफ्टी पर्पज. ठीक आहे. एकदा वाचून काढूया. In our homes we receive supply of electric power through the main supply. Main supply मधून घेतो आपण. Okay. Which is called as mains. Either supported through the overhead electric poles or underground cable. आपल्याकडे overhead electrical poles असतात. आपल्याकडे underground system नाहीये. One of the wire is this supply usually with a red insulation cover. Okay, which is called as live wire. म्हणजे positive म्हणतो आपण त्याला, red असेल तर. Another wire which is black insulation is called as neutral wire किंवा negative म्हणतो. In our country the potential difference between two is 220 volt. आपल्या देशामध्ये किती आहे? 220 आहे. At the meter board in the house these wires pass into electricity meter through the main fuse.
through the main switch they are connected to the line wires in a house. These wires supply electricity to separate circuit within house. म्हणजे तिथून ते वेगवेगळ्या याला जातात, सर्किटला जातात वायर. Often two separate circuits are used. One is 15 ampere. हो का बाळांनो, हे दोन असतात बघा आपल्यात. एक 15 अँपिअरचं असतं जे आपल्या मोठ्या जे हे आहेत गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आपण वापरतो. म्हणजे काय काय तुमच्या घरामध्ये एसी असेल, ओके, एसी असेल, किंवा तुमच्या घरामध्ये जर ती आटाचक्की आली बघा, नवीन घरगुती आटाचक्की, त्यांच्यासाठी आपला साधा सॉकेट चालत नाही, त्याला एक वेगळं सॉकेट तयार करावं लागतं जिथं जास्त पॉवर मिळते. तर ते काय आहे, पॉवरचा फॉर्म्युला व्होल्टेज इंटू करंट. ओके, हा, म्हणजे तर 15 अँपिअरचा वापरला जातो. म्हणजे करंट जास्त आहे ना बा, त्यामुळे पॉवर जास्त असते तिथं. करंट रेटिंग ऑफ अप्लायन्सेस विथ हायर पॉवर सच ॲज दिलेत बघा, गेसर्स अँड एअर कूलर्स. एअर कूलर, एसी, एअर कूलर, एसी, भरपूर गोष्टी असतात अशा. तर अदर सर्किट ऑफ 5 अँपिअर. 5 अँपिअर मध्ये आपण सगळं वापरतो, टीव्ही, फॅन, बल्ब, हे सगळं 5 अँपिअर मध्ये काम करतं आपलं. करंट रेटिंग ऑफ बल्ब, फॅन, etc. द अर्थ वायर विच इज इन्सुलेटेड विथ ग्रीन कलर, कलर कुठला असतो, ग्रीनला, अर्थला वायरला, is usually connected to the metal plate deep in the earth near the house. आपण ते जमिनीत घालतो. This is used as a safety measure, especially the house appliances that have metal body. म्हणजे फ्रीज वगैरे बघितलं तुम्ही तर फ्रीजला मेटल बॉडी असते, तिथं कनेक्शन झालं तर शॉक लागेल, तर तो शॉक लागू नये म्हणून अर्थला आपण अर्थिंग देतो. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक प्रेस, टोस्टर, टेबल फॅन, रेफ्रिजरेटर, etc. The metallic body is connected to the earth wire which is provides a low resistance conducting path for the current. एकदम लो रेजिस्टन्स असतो त्याला, त्यामुळे तो पटकन अर्थ मध्ये जातो. अर्थ इज अ युनिव्हर्सल सिंक. आपण म्हणतो ना आकाशातून वीज पडली तर स्टॅटिक चार्जेसची इलेक्ट्रिसिटी तयार करतात, ती अर्थ आपल्याकडे ओढती, बरोबर. कारण की अर्थ काय आहे, युनिव्हर्सल सिंक आहे, सगळ्याचा सगळा करंट अर्थ मध्ये जातो. Thus it ensures that any leakage current to the metallic body of appliances keep its potential that of earth, and the user may not get such electric shock. म्हणजे शॉक न लागण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं ना. मग हे अप्लायन्सेस आहे, हे आपण बघितलेच, ही डायग्राम दिलेच आहे. प्रत्येक स्विचला ऑन ऑफ असणार तुमच्या इथं, आणि जर मी हा ऑन केला तर हा स्विच चालू होणार, हा ऑन केला तर हा स्विच चालू होणार, हा ऑन केला तर हा स्विच चालू होणार. प्रत्येकाचं ऑन ऑफचं बटन वेगळं असतं, ठीक आहे. मग हे तुम्ही सर्किट डायग्राम आपण डिस्कस केलीच आहे. द स्केमॅटिक डायग्राम ऑफ वन ऑफ कॉमन डोमेस्टिक सर्किट. In each separate circuit, different appliances can be connected across the live and neutral wires. Each appliances has separate switch of on off. Separate switch आहे ना. The flow of current through it in order to each appliances has equal potential difference. Parallel combination ला potential difference सेम राहतो आणि करंट चेंज होतो. झाले का चर्चा आपली ह्याच्यावर? ठीक आहे. Equal potential, they are connected in parallel to each other. इलेक्ट्रिक फ्यूज इज इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे ना इथे. इलेक्ट्रिक फ्यूज हा इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे, कशासाठी, सेफ्टीसाठी. जूलचा हिटिंग इफेक्ट वापरतो आपण तिथं. इलेक्ट्रिक फ्यूज इन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ ऑल डोमेस्टिक सर्किट. वी हॅव ऑलरेडी स्टडीड द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ फ्यूज इन प्रिव्हियस चॅप्टर. मागच्या चॅप्टर मध्ये पाहिले आपण. वाटेस बघा तुम्ही सेक्शन 12.7 उघडून बघा वाटल्यास. फ्यूज इन सर्किट प्रिव्हेंट डॅमेज टू द appliances and circuit due to overloading. Overloading can be occurs when live wires and neutral wires come in contact. Live wire and neutral wire connect झाले. This occurs when insulation of wire is damaged and there are fault in the appliances. In such a situation, the current in the circuit abruptly increases, खूप वाढतो, which is called as short circuiting. त्याला आपण short circuit म्हणतो. In use to electric fuse to prevent electrical circuit and appliances from the possible damage by stopping the flow of current unduly high electric current. म्हणजे तो करंट इथनं पुढे जाऊन देत नाही आपण, इथंच ते फ्यूज उडून जाते, त्यामुळे इथनं करंट पुढे जात नाही, आपले सगळे वाचतात. The Joule's heating that take place, the fuse melts and break the electric circuit. Overloading can also occur due to accidental hike in supply voltage. कधी कधी होतं सप्लाय व्होल्टेज कमी जास्त होतं म्हणतो आपण. समटाइम ओव्हरलोडिंग इज कॉज्ड बाय कनेक्टिंग टू मेनी अप्लायन्सेस टू द सिंगल सॉकेट. आपण वापरतो ना कधी कधी एका सॉकेटमध्ये 4-5 टाकतो, त्याच्यामुळे सुद्धा शॉर्ट सर्किट होतं कधी कधी,
ठीक आहे, हे जनरल आहे, वाचलं तरी समजेल. आणि मग याच्यावरचे क्वेश्चन, आता क्वेश्चन तुम्ही वाचणार आहे. ठीक आहे. आणि व्हॉट आर यू लर्न अँड एक्झरसाइज, संपला चॅप्टर आपला. बाळांनो सोप्पा चॅप्टर आपण स्टडी केला, सगळी थिअरी होती, खूप सारे पॉइंट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि कन्सेप्ट ओरिएंटेड चॅप्टर आहे त्यामुळे मजा पण भरपूर आली. ठीक आहे. तर आता थोडंसं तुम्ही वाचून काढा. बघा मी सगळं हे भरपूर वेळा सांगितलंय तुम्हाला. आता आपण जे आज बघितलं ते आज एकदा 2 मिनिटात रिवाइज करतो, मग आपण थांबू आज. ठीक आहे. बघा काय आज आपण पाहिलं, इलेक्ट्रिक जनरेटर आहे का. इलेक्ट्रिक जनरेटर जो मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळं किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये कंडक्टर मूव्ह झाल्यामुळं इंड्युस्ड करंट तयार होतो, त्याला आपण इलेक्ट्रिक जनरेटर म्हणतो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो. आणि त्याचा उपयोग करून आपण एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर बनवला. एसी जनरेटरला 2 रिंग घेतल्या, डीसी जनरेटरला स्प्लिट रिंग घेतली. एवढाच फरक आहे, काय अवघड आहे त्यात. हे समजलं ना सगळ्यांना. हे बी वर जातं, ओके, सीडी खाली येतं त्यावेळी डायरेक्शन इकडं, परत सीडी वर जातो, बी ए खाली जातो त्यावेळी डायरेक्शन उलटी, त्यामुळे एसी करंट. कन्सेप्ट क्लिअर आहे. नंतर त्याचे यूज पाहिले. इंडियामध्ये कुठला वापरतात, 50 हर्ट्झ वाला वापरतात. ओके, ठीक आहे. हे जे क्वेश्चन आन्सर लिहायचे डोमेस्टिक इलेक्ट्रिकल सर्किट लक्षात आले का. ही डायग्राम जरा एकदा काढून रिवाइज करायची काय, पेपरला वगैरे येऊ शकते. द स्कीमॅटिक डायग्राम ऑफ वन ऑफ कॉमन डोमेस्टिक सर्किट आणि एक्सप्लेन करायला विचारते. मग हे सगळं वाचायचं. व्हॉट यू हॅव टू लर्न ऑर व्हॉट यू हॅव लर्न, आपण काय काय शिकलो, म्हणजे मी जे एवढं बडबडलो ते काय होतं ते शॉर्टमध्ये दिलंय. ठीक आहे. आणि मग एक्झरसाइज घ्यायचं सोडवायला. आज सगळ्यांनी एक्झरसाइज सोडवा, 2 दिवस देतो तुम्हाला मी एक्झरसाइज सोडवून. ज्या काही शंका असतील त्या मला व्हॉट्सअप करा. ओके, मला व्हॉट्सअप केल्यानंतर मी त्याचे आन्सर सांगेन तुम्हाला. आज तुमच्या ज्या क्युरी आहेत त्यांचा परत आपण एक व्हिडिओ बनवू. ज्या काही क्युरी असतील त्या सगळ्या टाकून द्या, आपण 2 दिवसांनी परत वाटल्यास याचा व्हिडिओ बनवू क्युरीजचा फक्त. ठीक आहे. थँक्यू. गुड नाईट. काळजी घ्या.